परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय। अगदी काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे यांनी इथे जमलेल्या या आंदोलकांच्या संदर्भात बोलण्यासाठी आणि या आंदोलनाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी अभिजित दिपके यांना फोन कॉलही लावलेला आहे। शिवाजी पार्कमध्ये सध्या तरुणांचं हे आंदोलन सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आंदोलकांची मागणी आहे। नीटच्या पेपरफुटीचा मुद्दा, शिक्षण व्यवस्था बदलण्याचा मुद्दा, सोबतच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा अशा मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतल्या जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे। सोनम वांगचुक यांनी काल त्यांचं आंदोलन थांबवलेलं असलं तरी अभिजित दिपके यांच्यासोबत इतर देशाच्या कानाकोपऱ्यामधून एकवटलेली तरुणाई अजूनही आपलं आंदोलन सुरूच ठेवते। जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही अशा पद्धतीचा एक ध्यासही त्यांनी घेतलेला दिसतोय। तर मुंबईतली ही दृश्य आपण पाहतो आहोत। राष्ट्रगीत सगळ्यांनी एकत्र गायलेलं आहे आणि याच निमित्ताने सगळे मुंबईकर या ठिकाणी जमलेले आपण पाहिलेत। अभिनेता अतुल कुलकर्णी हा देखील आंदोलनामध्ये सहभागी झालेला आपण बघतोय। हातामध्ये संविधान घेऊन अनेक जण या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। खरं तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अभिनेते अभिनेत्री यांनी सोशल मीडियावरती देखील आपापला पाठिंबा दर्शवलेला होता। आणि वेगवेगळे कल्पक असे काही पोस्टर्स हातामध्ये घेऊन ही सगळी तरुणाई पोहोचते आहे या आंदोलनासाठी। ज्या पद्धतीचे स्टेटस आणि ज्या पद्धतीच्या पोस्ट आपण सोशल मीडियावरती बघत असतो तशाच या जेनझी आंदोलकांच्या हातामध्ये असणारे पोस्टर्स आणि ही तरुणाई रस्त्यावरती उतरलेली आपण पाहतोय। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। येत्या 26 तारखेला शिवाजी पार्कमधल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून एक मोर्चा काढला जाणार आहे जो प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाईल। तर या आंदोलनावरती आपलं लक्ष राहणार आहे।